येस, तुमका खबर असतेली कालची घडणी, काल रातची घडणी आमच्या मध्ये हा आमचो आसगावचो सरपंच बाब हनुमान नाईक. फ्रॉम डे वन तुमका खबर हा कितें जालें ते पळय. आमच्या आसगाव आल्टो बायरो ह्या वाड्यान पूजा शर्मा म्हणटा तेणे त्याच्या मनशांनी येयले, तेजे घर मोडले, त्याच्या पायक, त्याच्या भुरग्याच्या पायक आनी भुरग्याक घेवन आख्खो अर्दो दीस गोंयभर घुंवडायले आनी 3:30 गेल्ले ते दनपारचे 3:30 रातचे 10:30 आसगांव येयले टू शो द्या सॉलिडॅरिटी विथ दीस फॅमिली. म्हळ्यार गोंयकाराक अन्याय, गोंयकाराचेर अन्याय जावंक जायना. कोण तरी भायलो बिल्डर येवन हांगा प्रॉपर्टी घेवन अहेच लोकांक किडनॅप करूंक जायना, अहेच लोकांचे घर मोडूंक जायना. आख्खे गोंयभरचे सोशल एक्टिविस्ट, NGO कोण 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 सगळे येयले. CM खुद पावसान भिजोन रातचो येयलो, तांकां आश्वासन दिले की PWDंतल्यान आपूण घर रिपेर करून घेता. आनी क्रायम ब्रांचाक एक केस सोपयली आनी इन्व्हेस्टिगेशन इज बींग स्टील लुक्ड आफ्टर बाय चीफ सेक्रेटरी. हांव पयले सद्याक आमच्या CMाक देव बरें करूं म्हणटा. इतलो रातचो भिजोन पासून तो येयलो आनी वॉट एवर बेस्ट ही कूड डू इन द इंट्रस्ट ऑफ गोवा तेका आश्वासनूय दिले. आनी काल दनपारां एट अराउंड 2:30 द PWD बाब नाटकर्नी येयलो, आपले आखे टीम घेवन मेजरमेंट केले टू स्टार्ट द वर्क. आनी कॉन्ट्रॅक्टराकूय घेवन येयल्लो तो काल टू स्टार्ट द वर्क ऑफ द रिपेर्स. सो फास्ट वॉज द फॉलोअप. हे 4-5 दीस हांव सरपंच आनी तुमी पावसान भिजोन तुमी सगळे मिडिया हे फॉलोअप करीत आहा. बट काल राती आमकां आयकोन येयले की आनी पूजा शर्माचो कोण तरी एजंट येता अँड सेटल्स दीस ऑल. त्या फॅमिली कडेन कितें सेटल केला, काय सेटल केला ते आमकां खबर ना. म्हाजे फकत एकूच रिक्वेस्ट आमच्या चीफ मिनिस्टराक आनी की ही केस जी क्रायम ब्रांचाक दिल्या इट शूड कम टू अ लॉजिकल एंड. गोंयकारांक सगळ्यांक कळोंक जाय बाबा कितें घडलें. द होल ऑफ गोवा वॉज विथ दीस फॅमिली आनी ऑल ऑफ अ सडन दे एवरीथींग गेट्स कॉम्प्रोमायज आनी ती म्हणटात आपूण केस फाटीं घेता. केस तेणी कितें करता ती सोडून घाल. एज अ चीफ मिनिस्टर म्हाका खबर आहा CM will not allow this thing to go on like this. I thought for the first time हेंकाय हे बिल्डर लॉबिंगूय एक मेसेज वयतली म्हणून बाबा हें जायना, येवन कोणाचें घर मोडूंक जायना विदाउट फॉलोईंग लिगल प्रोसिजर, कोणाक तरी किडनॅप करूंक जायना आनी मागीर येवन हे पळय पैसा फेक तमाशा देख हल्ले जाला. हल्ले जावंक जायना. आनी आय एम शुअर आमचो चीफ मिनिस्टर विल टेक कॉग्निझन्स ऑफ दीस आनी कितें क्रायम ब्रांचाक केस दिला ती लॉजिकल एंड येवंक जाय आनी आख्खे गोंय पळयता वॉट इज गोईंग ऑन हियर. आनी आख्खे गोंयभर लोकांक कळोंक जाय हे पूजा शर्मा म्हणून इतले कितें स्ट्रॉंग ते. पयले हेंकां कोण ते बाउन्सरांक धाडप, घर मोडप, किडनॅप करप, आख्खे गोंयभरचो अटेन्शन. Illegally demolished. A case has been filed. It's become a state complaint now. So do you think the case should go on and everything should come to a logical end, and including this family should be also inquired if need be? If need be, even the family has to be inquired, looked into by the crime branch. Everything has to be investigated. We are into a big dilemma now. What went wrong there, and how we were all taken for a big round. Circus ko he dale payte. And Pooja Sharma should also be brought and inquired. Of course, she cannot sit somewhere and say
अभी सब ठीक है, वी विल डू कॉम्प्रोमाइज द केस आफ्टर डुईंग द इलिगॅलिटी. नो, दॅट इज रॉंग. आणि ह्या फॅमिलीन सगळी सरकारी यंत्रणा ग्रांटेड घेतल्या अशेंच कशें दिसता न्हू, पळोवपाक गेल्यार अशेंच कशें दिसता न्हू. ते टूक ऑल ऑफ अस फॉर ग्रांटेड. दे आर लुकिंग फ्रॉम त्या एंगल की पूजा शर्मान कोणे तरी एजंटाक धाडलो, आपल्याचे घर आपल्याच्या नावान करूंक दिता. कितें तरी हांवें तेजो काल व्हिडिओ पळयला. आणि आपल्याक घर बांदून दिता. ते काय भुरगीं आहा, आपल्याकूय भुरगीं आहा, ते आपल्याच्या हितून पळयता. पूण वॉट आय डोंट नो. काल मॅडम जेन्ना तांकां आमी विचारलें पळय तेन्ना आतां हितून 2 केसी आहेत. एक घर डेमोलिश केस आहा आणि एक किडनॅपिंग केस आहा. त्यांचे उत्तर आसलें की घर डेमोलिश जे आहा पळय ती आमी केस फाटी घेता, पूण किडनॅप केल्यार द सेम पर्सन ना, तेच मनीस, पूण ती केस आमी तशीच दवरतले. आणि my request to the Honorable CM and to see that this case continues in the crime branch and everybody should be investigated. Everybody. मॅडम आता तुम्ही तुमचे दार तांकां एक्झिट what will be your step towards that family? See, she wanted to meet me, but I'm no more interested, to know all this, because we also from day one have been backing them. आणि हांवें कितें तेजें म्हणणें आहा तें ऑलरेडी पळयलें. इफ शी वॉन्ट्स शी कॅन कम एंड मीट मी. एंड आय डोंट नो, शी हॅज टेकन ऑल ऑफ अस फॉर ग्रांटेड. आय फील फ्रॉम दिस. तुमकां आतां सगळें सांगलेलें आहा सविस्तर म्हायती. हांव इतकें सांगूंक सोदतां की जेन्ना शेनवारा दीस हो इन्सिडंट जालो, डेमोलिशन ऑफ हावस, आयज 5 दीस जाले. शेनवार ते बुधवारा दीस ताका 5 दीस जाले. 5 दिसांक हांव कितें म्हणटा, MLA, सरपंच, आमचे पंच मेंबर, तशें तुमी सगळे रिपोर्टर, तशें सबंद गोंय भरचे लोक, जे पॉलिटिशियन आहा ते इनवॉल्व जाले. एक्चुली हितून पॉलिटिक्स करता म्हणजे ह्या मॅटराक कोणीनूच पॉलिटिक्स केलें ना. ऑपोजिशन, रुलींग सगळे लोक एक जाले आणि ताका ते फॅमिलीक न्याय दिवपाक गेले. जेन्ना CM पोरचे रातीक आयलो, तेणेन प्रॉमीस केले की जी एक्शन आहा ती आपूण घेतलो, घर प्रिपेर करून दितलो. आनी काल वेनेसडे 2:30 PWDचो येवन इन्स्पेक्शन करून तेजी घराची कशी स्टेबिलिटी आहा ते काल तेणी चॅक केले. त्या टायमाक MLA, हांव आसलो, आमचो पंचायतीचे वॉर्ड मेंबर आसले, तुमी सगळे रिपोर्टर आसले, तो पर्यंत हे सुरळीत आसले. ती मिसीस अगरवाडेकर तेणी काल एक स्टेटमेंट दिलो. सगळ्यांक तेणी हे केले, थँक्स म्हटले. आनी आमकां अशें दिसलें की ह्या मॅटर कंप्लीट जाले, आख्खे गोंयकार सक्सेस जाले. आनी हांवें काल कमेंट्सूय केल्ले की हे जे मॅटर सक्सेस जाले, जे घर डेमोलिशन केल्ले बाय फोर्स, आनी हे सक्सेस जाले उपरांत हेचे फुडें केन्नाच खंयचेच भायले लोक येवन आमच्या घराचेर बुलडोजर चडोवचे ना. तेच्या नंतर हे सांगल्या उपरांत ती फॅमिली आमची अगरवाडेकर, मिसीस अगरवाडेकर, तेणी सगळ्यांचे आभार मानले. आता म्हाका एक सांगात, आभार केन्ना मानता? जेन्ना इन्सिडंट जाता, जो प्रोग्राम जाता, कसले फेस्टिवल जाता, जो निमाणो आभार मानता, वर्ड ऑफ थँक्स करता, ते वर्ड ऑफ थँक्सूय काल तेणेन केले. मॅडमीक पांयां पडली, CMाक पांयां पडली, सगळ्या रिपोर्टराक पांयां पडली, पंचायतीक पांयां पडली. हांव म्हणटा रातचे काल रातीक दनपार पासून सगळे सुरळीत. रातीक कितें जालें? रातीक खंय तरी एक स्टेटमेंट जालो की आपणाचे घर बांदून दिता, हे दिता. हांव प्रेस माध्यमांतसून तुमकां एक सांगूंक सोदता, 2 दीस पयलीं जेन्ना ऑपोजिशन लिडर थंय येयले, मॅडम येयली, मायकल सरूय येयलो, आनी तेच फॅमिलीचो एक रिलेटीव, म्हाका दिसता तेचें नांव विशांत, तेंचो भावोजी आहा तुजो, तेणेन म्हाका सायटीक व्हेलो आपोवन. आनी म्हाका तेणेन सांगले, सरपंच राती आपणाक एक कोणाचो तरी फोन येयलो आनी आपणाक थंयसून एक मेसेज मेवळा की हेच फॅमिलीक 300 स्क्वेअर मिटराचें घर बांदून दिता. तेन्ना आनी सांगलें तुवें कितें डिसिजन घेतलें हेचेर? तर आपूण ताका रिप्लाय दिलो की पळय, ह्या मॅटराक आमकां खुबश्या लोकांनी हेल्प केला. सरपंच आहा, MLA आहा, आपणाचे पणजेचे फ्रेंड आहा, मेडी आहा, ह्या लोकांनी आपणाक हेल्प केला. तर आपणाक तांकां पयलें विचारचें पडटलें. 2 दिसांची पयलींची खबर. आतां इतके प्रॉमीस तुमी आमकां दिल्यात की हे सगळे लोकांचेर तेंच्यांनी सोंपयल्ले.
तर राती जेन्ना तेणी ते आमकां सगळ्यांक कित्याक विसरूंक ना, MLA कित्याक विसरूंक ना, पंचायतीक कित्याक विसरूंक ना, आमचे रिपोर्टरांक कित्याक विसरूंक ना. तेणी सांगलें आपले वेल विशर आहा तेंकाय आपूण विचारतलो, तेंच्यांनी विचारले काय ना. हेचेर एक प्रश्न आहा. म्हाका तरी दिसता अगरवाडेकर फॅमिली ही गरीब फॅमिली जावन आहा, सादी फॅमिली जावन आहा. तेंचेर कोणेन हो दबाव हाडलो. तर म्हाका CMाक एक सांगपाचें आहा, जशी तुवें ही केस परच्या दिसा येवन तुवें सांगलें इन्व्हेस्टिगेशन चालू जातलें. काल तुवें सांगलें आपूण ही CBI केस दिल्ली आहा, क्रायम ब्रांचाक केस दिल्ली आहा. तेन्ना हांव CMा कडेन एक रिक्वेस्ट करता, हे फॅमिलीचेर कोणीन प्रेशर हाडलो की हे कंप्लेंट फाटीं घेवपाक. हेचेर थरल इन्क्वायरी जावपाची आहा. सो आनी एक सांगूंक सोदता तुमकां हांव, एक इलिगल डेमोलिशन ऑफ हावस एक केस फायल जाल्ली, दुसरी जाल्ली किडनॅपिंग, तिसरी आमची 29 तारखेर मिटींग आहा पंचायतीची. आमी एक डिसिजन घेतलेलें आहा की 29 तारखेची मिटींग हे आमी एक कंप्लेंट फायल करतली पंचायती तर्फे. कारण जेन्ना घर डेमोलिशन करता तेन्ना पंचायतीची NOC जाय, पंचायतीचें परमिशन जाय पडटा. तेंच्यांनी ते घेतले काय ना. हे पंचायती तर्फे आमी हे आमचें काम चालू दवरतले. तशेंच हांव इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तेंकाय रिक्वेस्ट करता, तेंच्यांनी तेंचेर एक केस फायल करपाक जाय पुजा शर्माचेर. कारण जेन्ना तुमी डायरेक्ट येवन इलेक्ट्रिसिटीचे जे कनेक्शन आहा ते JCBीन तुमी डिस्कनेक्शन करता. जेन्ना हांवें JEक फोन मारलो, जो मनोज JE आहा, ताका सांगलें अशें अशें मॅटर जाल्ली आहा, तुमी हे डिस्कनेक्ट केला. तर तेणी सरळ सांगलें आमी डिस्कनेक्शन करूंक ना. तेन्ना रातचे 8 येवन तेणी ते रिकनेक्ट केले. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटानूय तेंचेर एक FIR फायल करपाक जाय. आनी हे सगळें केले उपरांत हेचेर थरल इन्क्वायरी जावपाक जाय. आयज म्हाका दिसता आमचो काल बंटीन जेन्ना म्हाका फोन केलो, हांव सारको सरप्रायज जालो. सगळे रिपोर्टर कितके रिपोर्टरांनी आमकां हे केले. काल मॅडमीन फोन केलो आनी जे तेंचे हे आसले दुखणे हांव सांगूंक शकना. इतके तेंकां त्रास जाले, इतके आमकां त्रास जाले, समज रातभर आमी न्हिदवना. इतके लोकांनी ह्या गरीब फॅमिलीक हेल्प केलो आनी आयज हे फॅमिलीन लोकांक लागून कितें केलें हेचेर थरल इन्क्वायरी जावपाक जाय. थँक्यू. सो तुम्ही म्हणता की त्यांचे दबावाचेर तेंच्यांनी डिसिजन अशें हांव म्हणटा. जाल्यार जर तेंच्यांनी तुमचे कडेन येयला तुमी तांकां माफ करतले? आतां माफ करतले कितें म्हणून सांगप तेच आमकां कळना न्हू. तशेंच पयशांचो खेळ सगळो चल्ला अशें म्हाका दिसता. खंय तरी तेंचेर दबाव हाडला, हे फॅमिलीचेर दबाव हाडला. खरीच बरी फॅमिली ही, हे फॅमिलीचेर दबाव हाडला. काल 2:30 पासून हे सगळे वातावरण ओके आसले. आतां रातीक हे कितें जालें. फॅमिलीचो स्टेटमेंट आसा की ते कंप्लेंट जी आपली आसा ती फाटीं घेता. सो एज अ पंचायत फाल्यां सगळें अशें जातलें की कोण कोणाचो मर्डर करतलो आनी कंप्लेंट फाटीं घेतलो पयशे दिवन. बट एज अ पंचायत तुमचो रोल कितें आसतलो? तुमी कॅरी ऑन करतली हां, कंप्लेंट? आमी शुअर करतले. आमकां जे इलिगल डेमोलिशन जाला तेचेरूच आमकां हक आहा की तेंच्यांनी परमिशन काडलेलें काय काडूंक ना. सो तुम्ही आतांच म्हटलें दबाव हाडला, खंय तरी इट्स प्री प्लॅन कशें दिसना? दबाव हाडलाच म्हणटा अजूनय हांव. कारण ती फॅमिली म्हाजे इतके टचान आसली आनी हे अशें जावंकूच शकना. म्हाजे सोडून काल MLA आसली, MLA तांकां इतके कॉपरेट केले. तेंचें एक काम आसलें एक MLAक फोन मारून सांगपाचें. आमी अशें अशें डिसिजन घेता. कितें पॉलिटिकल दबाव असू शकता काय? ना, ते हांव सांगूंक शकना पॉलिटिकल काय कितें पळय तें. पण जो येदो व्हडलो यू टर्न जाला तेचेर थरल इन्क्वायरी दोनूय तर्फे जावंक जाय. दोनूय तर्फे जावपाक जाय. आता तेच पळयता आनी विड्रॉ करपाक मेळना. आय एम नॉट अ लॉयर, बट इवन हांवें डायरेक्टर पुलीस म्हणटा ते आयकलां. ही स्टेटमेंट ऑल्सो कम that the case will continue. They are compromising between themselves and the case cannot be withdrawn. Let the whole of Goa come to know that we cannot be purchased and that we are not for sale. Goans are सगळे इमोशनली इन्वॉल्ड आसले. आख्ख्या गोंयकारांक सगळे दुखी जाल्ले. हें आनी कितें चल्लां बाबा. कोण तरी बिल्डर येता, लोकांचे घर मोडटा, किडनॅप करता आनी आतां हीच कॉम्प्रोमायज जातात. आनी एवरीबडी इज अपसेट. द होल ऑफ गोवा इज अपसेट विथ दीस इन्सिडंट. वॉज अपसेट, showed their solidarity with the family and now upset that things are getting, they have taken some other angle, some other turn. Everybody is looking, watching and the case withdraw जायना आमकां खबर ना. पूण
वॉट केस इज दे इन द क्रायम ब्रांच शूड कम टू अ लॉजिकल एंड आणि आख्या गोंयकारांक कळोंक जाय आणि बिल्डरांकूय कळोंक जाय हे करूंक जायना. यू कॅनॉट टेक गोवा फॉर ग्रांटेड अँड गोवन्स फॉर ग्रांटेड. तुम्ही आताच म्हटलं की पैसा फेक तमाशा दे. काल आमचो विजय सरदेसाय त्याच्या म्हणण्यासर जी पार्टी आसा ते आपल्याकडे येयले आणि तुमकां अशें दिसता की खंय तरी हितून पयशांच्या मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण जाला आणि विजय सरदेसायचो हेंचो खंय तरी लॉबी कडेन हात आसा. हेजेर माझे कमेंट्स ना कितले पयशाचे व्यवहार जाला कितें जाला कोणाचो हितून हात हा आय कॅनॉट कमेंट. बट माय ओनली से अगेन इज वॉट एवर केस इज गिवन टू द क्रायम ब्रांच इट हॅज टू यु नो फास्ट ट्रॅक जावंक जाय. फास्ट ट्रॅक जावंक जाय आणि लोकांक कळोंक जाय गोंयकारांक कळोंक जाय कितें हितून इन्वॉल्व कोण आणि कोण कितें इन्वॉल्व आहा पळय. एक्शन घेवपाक जाय ती सगळी घेवपाक जाय. एक्शन कोणाचेर कितें घेवंक जाय तें घेवंकूच जाय बिकॉज कोणूय आसूं वयर तो एवरीबडी शूड हॅव डन देअर ड्युटी एज पर लॉ. एवरीबडी या प्रकरणात व्हडले ऑफिशियल्स टॉप ऑफिशियल्स इन्वॉल्व असतात हाय प्रोफायल हे सिद्ध झाले असतात. पूण बळीचे बकरे आमचे लोकल पोलीस स्टेशन आणि लोकल PI PSI जातात. सीएमान ऑलरेडी सांगला आपल्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू हा म्हणून आणि एज पर द इन्व्हेस्टिगेशन एव्हरीथिंग विल बी डन. पण मॅडम हेतून पुलीस टार्गेट जाल्ले दिसना आता. दॅट if whoever whether oil or official is involved or the lower officials are involved as far as home department is concerned everybody will be taken to task. असले हेतून आता कितें लोक ट्रस्ट दवरतलो हेच तेकाच लागून न्हू ट्रस्ट उरोंक जाय. गोंयकारांचो ट्रस्ट आमच्या सिस्टमाचेर उरोंक जाय म्हणून ही केस सारकी सॉल्व जावंक जाय. नॉट जस्ट बिकॉज दीस पीपल आर यु नो कॉम्प्रोमायझिंग ऑन देअर ओन. मॅडम पयर सीएम येयलो तेणी अनाउन्स केलें की सरकारा मार्फत एक घर बांदून दितले म्हणून आणि आता ती म्हणटा की आमकां शर्मा कडसून बांदून घेतले. आता नेमके सरकाराची भूमिका कितें आसतली तुमी सरकार. सो आय विल टेक एन अपॉइंटमेंट विथ द CM अँड डिस्कस दिस केस. हांवें ऑलरेडी ताच्या PAक सांगलेलें हा म्हाका अपॉइंटमेंट दी म्हणून. आणि काल तुम्ही पळयल्ले हा इतले फास्ट तो जो येयलो मेजरमेंट घेतलो कॉन्ट्रॅक्टराक घेवन येयलो. वी वर अबाउट टू स्टार्ट द वर्क. So I'll take an appointment as soon as possible with the Honorable CM and see what he has to say. Madam, one thing is for sure, there was an illegal